नमस्कार मित्रांनो, मी मयूर मोरे पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे तुमच्या हक्काचं लाडकं चॅनल ज्याचं नाव आहे नॉलेज कट्टा. मित्रांनो, तुम्ही हिंदीमधली ही बहुचर्चित म्हण ऐकली असेलच, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. खरं तर ह्याचीच प्रचिती गेल्या काही दिवसापासून भारतामध्ये येत आहे. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, इराणचं अमेरिका आणि इस्रायल सोबत युद्ध सुरू आहे, ज्याच्यावरती आधारित एक व्हिडिओ आपण याआधी देखील बनवला होता. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर मित्रांनो, या युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सुप्रीम लीडर असलेल्या आयतुल्ला अली खामेनी यांना अमेरिकेने एअर स्ट्राईक करून काय केलं राहुलजी? खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. तर मित्रांनो, खामेनी मारले गेल्यानंतर संपूर्ण इराणमध्ये सोबतच इराणचे जे नागरिक बाहेर देशामध्ये राहतात त्या सर्वांनीच एकच जल्लोष करायला सुरुवात केली. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. इराणी लोक रस्त्यावरती उतरून आनंदाने नाचताना गाताना दिसत होते. कित्येक दशकांपासून बंधनामध्ये अडकलेली, मानवी हक्कांपासून वंचित राहिलेली इराणी महिला आज खामेनाईच्या मृत्यूनंतर त्याच्या रॅडिकल इस्लामिक रिजिमच्या जाचामधून मुक्त होत एक मोकळा श्वास घेत आहे. He's dead. How are you feeling? Amazing! Yeah? If he's dead! Yes, they've confirmed it. How are you Such a feeling? fantastic feeling. पर्शियापासून इराण बनलेल्या एका फ्री सोसायटीपासून रॅडिकल तथा कट्टरवादी विचारांच्या बंधनात अडकलेल्या इराणने आज स्वतःला मुक्त होताना पाहिले आहे. मित्रांनो, इराणमधल्या यंग मुलं मुली गाड्यांच्या घरांच्या छतांवरती उभे राहून गाणी गाताना, नाचताना आणि फटाके फोडत जल्लोष करताना दिसत आहे. सर्वात महत्त्वाची बाब अशी की एकही महिला किंवा मुलगी हिजाब किंवा बुरखा घातलेली मला पाहायला मिळाली नाही. जणू काही हा इराण नसून एखादा वेस्टर्न देश असावा असे दृश्य पाहायला मिळत होते. यासारख्या असंख्य व्हिडिओनी आज ट्विटर, इंस्टाग्राम सारखे सोशल मीडिया भरून गेलेला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर इराणची जनता ही खामेनाईच्या कट्टरवादी विचारांना कंटाळली होती आणि त्याच्या मृत्यूनंतर जल्लोष करताना दिसते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या अमेरिकेने त्यांच्या देशावरती हल्ला केला, आज त्याच अमेरिकेला, इस्रायलला इराणचे लोक थँक्यू बोलताना दिसत आहेत. Love you, Trump. You can't imagine how we are appreciate our country, our people. I'm really appreciate. We love you. Thank you, Mr. President Trump. God bless you. God bless America. Thank you, Mr. President. Dear Mr. President Trump. Trump kill Khamenei. I'm so happy. Thanks, Trump. Thanks, Trump. You are the best man in the world. I love you, Trump. I want to have a big thanks to President Trump for keeping his promise and freeing people of Iran that has nothing to do with this government, with this terrorist government. पण मित्रांनो, कसं आहे ना, इराणमध्ये जरी आज खामेनाईच्या मृत्यूला एखाद्या सणासारखं सेलिब्रेट केलं जात असलं तरी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या आशियाई देशांमध्ये मात्र एक विरुद्ध चित्र पाहायला मिळत आहे. ज्या खामेनाईला त्याच्या स्वतःच्या देशातले लोक जिथे टेररिस्ट, एक तानाशाह म्हणून शिव्याशाप देत आहेत, त्याच खामेनाईच्या मृत्यूनंतर भारतासारख्या देशातला मुसलमान आज आपली छाती आपटत रडगाण करताना दिसून येतोय. श्रीनगरच्या लाल चौकामध्ये लोक प्रोटेस्ट करण्यासाठी जमा झाली होती. बडगाम, बंदीपुरामध्ये मोर्चे काढले गेले. एवढंच नव्हे तर पुलवामामध्ये लोकांनी काळे कपडे घालून प्रोटेस्ट करायला सुरुवात केली होती. लखनौच्या बडा इमाम वाड्या शेजारी हजारो लोक शोक मनवण्यासाठी जमले होते. अँटी US, अँटी इस्रायलच्या घोषणा देत होते. सर्वत्र घोषणाबाजी, पोस्टर्स, स्लोगन्स आणि इमोशनल करणाऱ्या ओव्हर ऍक्टिंगने भरलेल्या व्हिडिओने आज सोशल मीडिया भरून टाकला होता. ह्याच्यासारखंच चित्र भारताच्या बहुतांश प्रदेशामध्ये, मग तो महाराष्ट्र असू द्यात, केरळ असू द्यात किंवा हैदराबाद असू द्या, सर्वत्र पाहायला मिळत आहे. जणू काही इराणचा लीडर न मारला जाता ह्यांच्या घरातला वडीलधारा माणूस मारला गेल्यासारखं चित्र त्यांनी निर्माण करून सोडलेलं आहे. मित्रांनो, एखादी अशी घटना घडलीच आणि बॉलिवूडमधून त्याच्यासाठी रिॲक्शन आली नाही, असं होणं तर कठीणच आहे, बरोबर ना? झालं देखील तसंच. इराणवरती बॉम्बिंग काय सुरू झाली, नोरा फतेह अली खानने शांती आणि पीसचा ढोल वाजवायला सुरुवात केली. All we want is peace. All we want is peace everywhere in the world. We just want people to live. ही तीच नोरा फतेह अली खान आहे जी रियासी आणि पहलगामच्या अटॅकच्या वेळी आयटम सॉन्ग करण्यामध्ये बिझी होती. एक युवक एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी माझा बाप गमावला
अशासारखं विधान देताना दिसत आहे. ऐसा महसूस होता है कि वो सिर्फ आक़ाए ख़ामेनेई की शहादत नहीं है, बल्कि जैसे हमारे सर से हमारे बाप का साया उठ गया. या सर्वांमध्ये भर म्हणून की काय भारतातल्या काही राजकीय नेत्यांनी, मीडिया पर्सनल्सनी, सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्टनी खामेनाईच्या मृत्यूसाठी जबाबदार धरताना भारतीय गव्हर्नमेंटला टार्गेट करायला सुरुवात केली. कोई सेंस है इस बात की? या सर्वांमध्येच एक मजेशीर व्हिडिओ मी पाहिला. त्यामध्ये एक मुलगी असं विधान करताना दिसली की जर पंतप्रधान मोदींनी मला परमिशन दिली तर मी इराणमध्ये जाऊन अमेरिका आणि इस्रायलच्या विरुद्ध लढाई करायला देखील तयार आहे. मुझे एक बार मोदी जी कहते कि यहाँ से चले जाओ, मैं आपको इजाजत दे रहा हूँ, और मुझे ईरान बुला ले, मैं यहाँ से ट्रम्प को, नेतन्याहू को मारने के लिए जरूर जाऊंगी. मैं वो हुसैन हूँ जो डरते नहीं है. दीदी मी तर तुला सांगेल तू जा, नाही तू खरंच जा, पण कसं आहे ना, जाशील तर व्हिसा काढून जा. व्हिसा शिवाय गेली ना तर इराणवालेच तुला हाकलून काढतील. आता अशा साऱ्या नमुन्यांना बोलायचं तरी काय, कारण कसं आहे ना, मदरसा छाप शिक्षण घेतलेल्यांकडून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लेवलचं आउटपुट एक्सपेक्ट नाही करू शकत ना. तर मित्रांनो, आज संपूर्ण भारतामध्ये ह्याच पद्धतीचं विकृत आणि देशाच्या हिताविरुद्ध असलेलं चित्र पाहायला मिळत. मित्रांनो, माझा या देशातल्या सर्व नागरिकांना आणि स्पेसिफिकली या कॉन्टेस्टमध्ये मुसलमानांना एकच प्रश्न आहे, तुमच्यासाठी देश महत्वाचा आहे की धर्म? कारण कसं आहे, ज्या देशामध्ये आपण राहतो, खातो, ज्या देशातल्या साधन संपत्तीचा वापर करतो, त्या देशाप्रती प्रामाणिक राहणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. अरे कोण कुठला तो खामेनाई, ज्याने स्वतःच्या देशामधल्या लोकांचा जाच केला, स्त्रियांवरती अमानुषपणे बंधने घातली, धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं, असा आतंकवादी विचारांचा माणूस मारला गेल्यानंतर ज्याचा भारताशी लांब लांबपर्यंत संबंध येत नाही, अशा माणसासाठी तुम्ही देशभरामध्ये आंदोलने केली. अमेरिकेने इराणवरती हल्ला काय केला, इस्रायल हमासच्या युद्धामध्ये पॅलेस्टाईनची लोक मारली गेली, तर तुम्ही हायतोबा करायला सुरुवात करता. ह्युमन राईट्सचं नाव घेत आंदोलन करण्यासाठी रस्त्यावरती येतात, घोषणाबाजी करायला सुरुवात करतात, देशामधलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात. तर मग मला एक सांगा, जेव्हा एखाद्या मुस्लिम बहुल देशामध्ये हिंदूंना अमानुषपणे जाळलं जाते, त्यांची मंदिरे तोडली जातात, रियासी, पहलगाव सारख्या अटॅकमध्ये हिंदूंना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडत त्यांना मारलं जाते, तेव्हा तुम्ही कुठे असता? तेव्हा तुम्हाला ह्युमन राईटची आठवण येत नाही का? तो मारला गेलेला हिंदू तुमच्या देशाचा नागरिक नाही का? त्याच्याप्रती तुमचं कर्तव्य नाही का? त्यावेळी तुम्हाला मानवी हक्काची आठवण काय येत नाही? त्याच्यासाठी तुम्ही रस्त्यावरती काय येत नाही? जगभरातल्या कोणत्याही मुसलमानाला जरासं खर्चटलं जरी तर तुम्ही इस्लामोफोबिया करत सुटता, मुसलमान धोक्यामध्ये आहे असं बोलायला सुरुवात करता. आणि अशाच मुस्लिम बहुल देशांमध्ये तिथल्या मायनॉरिटीजवरती जेव्हा धर्माच्या नावाखाली अत्याचार केला जातो, त्यावेळी तुमची तोंड गप्प का असतात? मित्रांनो, मला या व्हिडिओद्वारे कोणत्याही धर्माला किंवा पंथाला चुकीचं दर्शवायचं नाही मिळत, नाही कोणत्याही धर्माला टार्गेट करण्याचा माझा उद्देश मिळत, पण असा धर्माच्या नावाखाली एकतर्फी प्रोपगेंडा कोणीही खपवून घेणार नाही. मित्रांनो, जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व धर्म हे समान आहेत तर ते फक्त तुमच्या बोलण्यातून नव्हे तर कृतीतून देखील दिसलं पाहिजे. आणि जर तसं घडून येत नसेल तर हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एक भारतीय आहेत हे विसरून चालणार नाही. आपण या देशात राहतो, त्यामुळे या देशाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यासाठीच मी म्हणत असतो की देश आधी मग धर्म. आणि जर तुम्हाला हे पटत नसेल तर मी एकच म्हणेल, सपोर्ट द कंट्री यू लिव्ह इन ऑर लिव्ह द कंट्री यू सपोर्ट. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच ही बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.